कोल्हापूरच्या व्यावेस साधारण 15 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगरावर वाडी रत्नागिरी म्हणतात. या डोंगरावर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचा भाग आहे. डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. कोल्हापूरच्या मंदिरांप्रमाणेच या मंदिराच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले आहे. या शिखरांवर तळापासून वरपर्यंत रथपट पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे आहे व या मंदिराच्या बांधकामाकरता याच डोंगरात सापडणाऱ्या काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्योतिबाची मूर्ती काळ्या घटीव पाषाणात घडवलेली. या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खदक, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारी ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाच्या शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योतिदैवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.